नमस्कार मित्रांनो, मी तेजस स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर क्रिकेटला खेळायला जाता जाता एक भलताच प्लॅन झाला आहे. मामाच्या मुलांनी फोन केलेला. आपण चाललो आहे चर्चगेटला सासन डॉकला चाललो आहे भाऊच्या धक्क्यावरती. तर फिश मामाची बोट आली आहे, तर आपण चाललो आहे फिश आणायला. तर बघूया आपल्याला काय काय भेटते ते. मित्रांनो, आता आपण आलो आहे कांदिवली स्टेशनला. मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन लेट आहेत, बँड्रा लागली आहे. आपल्याला पकडायची आहे चर्चगेट ट्रेन. मित्रांनो, आपण फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन सुटेल आपली कांदिवलीवरून. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे चर्चगेट स्टेशनला. आता इथून आपण जाणार आहोत सासन डॉकला टॅक्सी पकडून. ठीक आहे, तर जाऊया स्टेशनच्या बाहेर आणि आपण टॅक्सी पकडूया. तर मित्रांनो, इकडे आहे चर्चगेट स्टेशन आणि आता आपण टॅक्सी पकडली. आता आपण चाललो आहे सासन डॉकला. तर बघा तुम्ही, इकडे चर्चगेट स्टेशन आहे आणि टॅक्सी पकडली आहे. खूप लेट झालं आहे, आपल्याला ऑलरेडी लेट इन्फॉर्म केला मामाच्या मुलाने ऋतूने. तर आता आपण चाललो आहे. जे आपल्याला बघायला भेटेल आता ते व्हिडिओ आपण एक्सप्लोर करत आहोत. ठीक आहे, इकडे बघता तुम्ही ओव्हल मैदान आहे. आज संडे आहे, तर सगळे क्रिकेट प्रेमी इकडे खेळायला आले. क्रिकेट बघता तुम्ही, सगळ्यांना माहितीच असेल हा ग्राउंड. जे खेळायला येतात त्यांना खूप गर्दी असते. आणि आता आपण चाललो आहे इकडूनच सरळ. तर मित्रांनो, आपण पोचलो सासन डॉकला. तर हे आहे सासन डॉक. ते बघताय 1871 पासून सुरुवात झाली आहे याची. तर इकडे खूप मोठ्या मोठ्या बोटी येतात लांबून. तर इकडे लिलाव चालतो आणि इकडे जाऊया आपण आता. इथे बघताय तुम्ही मोठे मोठे टेम्पो लागलेत आहेत. हे सगळे मासे घेऊन जातात, फिश जे आहे ते डायरेक्ट हॉटेलला वगैरे एक्सपोर्ट होतो सगळा माल. बघताय तुम्ही. आता इथून आपण जाऊया सरळ. आपल्याला बघायचं आता काय काय भेटतंय बघायला. ॲक्च्युली आपण भरपूर लेट झालो आहे, तर जाऊया बघूया. हे बघा, इकडे ही मशीन आहे मित्रांनो. ही बर्फ कापायची, आतमध्ये बारीक करायची मशीन आहे. इकडे बघा, सुंदर अशी डिझाईन काढली, सुंदर असं चित्र काढलंय कोळी लोकांचं. हे बघा, इकडे मशीन चालू आहे. आता बघाल तुम्ही बर्फ कसा करतात ते. अशा प्रकारे बर्फ इकडे टाकला जातो. तिकडून बर्फ आतमध्ये टाकतोय. आपण आलोय सासन डॉक मध्ये. बरं झालं हाफ चड्डीच घालून आले. सगळं चिखल आहे, सगळं अंगावरती उडाला असतं. तर फुल पॅन्ट घालून आलो असतो. तर मी तुम्हाला एक दाखवतो. खेकडा त्याने मोठा पकडलाय खूप. हा बघा केवढा मोठा खेकडा आहे. दाखवा ना असं जरा. तर आपण हा खेकडा बघितला ना, एवढा मोठा 2000 त्याची प्राइस आहे. 2000चा एवढा मोठा खेकडा आहे. बघूया आपण पुढे जाऊया. बघा इकडे बघता तुम्ही, हे गाबोळी आहे. कशी दिली गाबोळी? 100 रुपये आहे मित्रांनो. स्वस्त आहे आणि खूप महत्त्वाची आहे ती. म्हणजे त्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे, शरीरासाठी खूप चांगली असते ती गाबोळी.
हे बघता तुम्ही सुकी मच्छी सुद्धा आहे. सुकी मच्छी वगैरे घेऊन बसलेत सगळे. ते मार्केट सुद्धा आहे जे बोटीवरती येतात टोळी लोक, त्यांना इथे मार्केटची सुद्धा व्यवस्था आहे. बघताय बोंबील कसा वाटा हा बोंबीलचा? 600 रुपये 500ला देणार. येणार टीव्हीवरच येणार तुम्ही. सुरमई कशी? 200 रुपये. हा मांदेली आहे इकडे. पॉपलेट बघता तुम्ही. बघा ही करली आहे आणि इकडे मच्छी कापतायत. तर मित्रांनो आपण पहिला आहे ना बोटीवरती जाऊया. जी मामाची बोट आली आहे तिकडे आपण जाऊया. नंतरला आपण मच्छी बघूया काय काय आली आहे ती. ठीक आहे, नाहीतर ते त्यांना जायला लेट होतं ॲक्च्युली. बोट आली आहे मुरुडवरून आणि त्यांना आता निघायचं लिलाव वगैरे सगळा झाला आहे आणि ते थांबलेत आपल्यासाठी. तर आपण पहिला तिकडे जाऊया. बघा इकडे अशा प्रकारे बोटी लागल्या जातात मच्छी काढण्यासाठी. आणि हा इकडे मार्केट आहे. इकडे लिलाव होतो सगळा मच्छीचा. ते बघताय सगळ्या बोटी लाईनमध्ये सरळ एकदम. आणि मोठे मोठे इथे हॉटेलचे वगैरे माणसं येतात जे लिलाव करतात आणि मच्छी घेऊन जातात हॉटेलसाठी वगैरे. जाऊया. खूप चिखल आहे इकडे. आणि इकडे बघता तुम्ही आपण इकडे आलोय. तर ही आहे आपली मामाची बोट. इकडे ऋतू आहे. हो काय ते ऋतू हा माझ्या मामाचा मुलगा आहे. तो हात दाखवतोय तिकडून. तर या बोटीतून मच्छी आली आपण बघूया. नमस्कार ऋतू शेठ, हॅपी दिवाळी. कुठे आहे बोट आपली? हीच आहे ना. तर ही आहे मामाची बोट. ते मामा इकडे आंघोळ करते. तर इकडे तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कशा प्रकारे बोट लागतात त्या. हे बघा इकडे अशा प्रकारे पूर्ण बोटी लागलेल्या असतात. ह्याला असं गोदी असं म्हणतात इकडे. ही गोदी आहे. ही आतपर्यंत पूर्ण तिथपर्यंत आहे. इथे पूर्ण बोटी ऑल ओव्हर इंडियाच्या ज्या इकडे येतात मुंबईला त्या इकडे पूर्ण लागतात भाऊच्या धक्क्यावरती. बघता ही इकडे जुनी मिल होती, बंद झाली आहे ती सध्या. आणि इकडे मच्छी काढली जाते या साईडला आणि लिलाव होतो. सकाळी मी येऊन दाखवेन तुम्हाला. तर इकडे तुम्ही या साईडला बघताय इकडे मूवीची शूट वगैरे होतं इकडे या बाजूला, या मिलच्या कॉर्नरला समुद्राच्या बाजूलाच. तर इकडे बघूया आपण. ऋतू आपल्याला सुरमई दाखवतोय. हे बघा सुरमई बघताय तुम्ही इकडे. तर आपण आता जाऊया बोटीमध्ये. तर आपण आलो बोटीमध्ये. तर इकडे मामा आहेत आपले. काय करताय मामा तुम्ही? इंजिनचं काम करतो मी. इंजिनचे काम करतात. इंजिनचं काम चालू माझा. तर मामा बोटीवर इंजिनचं काम करतात. इंजिनचं काम चालू आहे. ऑइल चेंज करतोय. ऑइल चेंज करतायत. ऑइल चेंज करून पाहिजे ना. आता इकडून कुठे जाणार? रात्री 1 वाजता झाली लावायला. रात्री 1 वाजता झाली लावायला. अच्छा. काय बोलताय? 3 वाजता घेणार. रात्री 3 वाजता? हो.
12 पण जातो इथे जाऊ गावाला. रात्री 3 वाजता जाळी टाकणार की नाही 12 वाजता 12 वाजता टाकणार आणि 3 वाजता 3 वाजता घेणार मग ते. घेणार. हा मग ती कु- सकाळी 9 वाजता बोटीमध्ये येणार. सकाळी 9 वाजता बोटीमध्ये 10 जायचं. वाजतील. आता इथून कुठे किती लांब जाणार रत्नागिरीला जाळी टाकायला? बघायला टाका. मग इथून रत्नागिरीला जायला किती टाइम लागेल? आम्हाला तर कमीत कमी तर अर्धा पल्ला येईल. किती? अर्धा पल्ला येईल कमीत कमी ना तेवढा पडणार. अर्धा पल्ला. हा अर्धा पल्ला किती टाइम लागेल? आम्हाला कमीत कमी आम्हाला 1 दिवस एक असतात. 1 दिवस ना? हो. मग तिकडून मग ती मच्छी घेऊन कुठे जाणार? ती मच्छी बाहेर बाहेर फिशिंग करणार. अच्छा ओके फिशिंग करणार. ओके. तर मित्रांनो बघितलं तुम्ही, आता इकडून बोट जाणार रत्नागिरीला. तर खूप लांबचा पल्ला आहे. हे सगळे खूप 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 मेहनत करतात आणि असं बघायला गेलं तसं काम काही सोपं नाही आहे. पूर्ण जीवाशी खेळणं आहे हे. जीवासोबत खेळून येतील पूर्ण ते मच्छी घेऊन पकडून आपल्यासाठी घेऊन येतात इकडे. तर हॅट्सऑफ आहे कोळी राजाला आपल्या. तर इकडे बघता तुम्ही असं इकडे जेवणाचं सगळं सामान ठेवलं आहे. इकडे जेवण केलं जातं. एवढे सगळे आहेत. मित्रांनो इकडे बघताय बोटीचं नाव आहे चंद्रमुखी. MFB हा नंबर आहे. जसा आपल्या गाड्यांचा नंबर असतो तसाच बोटीचा नंबर आहे. आणि इकडे ऋतू बघताय तुम्ही. कुठला? सकला मासा आहे हा. सकला फिश एकदम खायला एकदम भारी लागतो. फुल चविष्ट. हे बघा 2-2 सकले मासे आहेत ऋतूच्या हातामध्ये. चंद्रमुखी मुरुड एकदरा. धक्के राहिलेला मी चंद्रमुखी हाय ते ऋतू बघताय कोळी लँग्वेज मध्ये बोलते. रात्री तुला फोन लावलेला रात्री. काय बोलताय मामा? हा बायकोला घेऊन यायचं ना. बायकोला घेऊन ये नंतरला. कधी नंतर कधी गावापी नाही गावीला. हा हो येईन येईन. हो येईन. हो येईन येईन. कापू नका ना. कापू नका ना. इकडे बघताय हे जाळं आहे. खूप मोठं जाळं आहे. हो हो हे नंतरला फिशिंग साठी यूज करणार मासे पकडायला एकदम आतमध्ये गेल्यावरती. हे बघा इथे बघताय आतमध्ये ही जाळी टाकणार आणि ह्याच्यामध्ये फिश भेटतात. एकदम पद्धतशीर बांधून ठेवली आहे आणि मग नंतरला मग ती सोडणार. तर इकडे आपण बघूया इमर्जन्सी मध्ये हे सगळे कंट्रोल आहेत. हा इकडे माईक आहे आणि तो तिकडे बटन दाबल्यावर काय होतं मामा? नेव्हीला सिग्नल भेटणार. काय इमर्जन्सी असेल काय इमर्जन्सी असेल तर नेव्हीला सिग्नल भेटणार इकडून. काय दुर्घटना वगैरे होत असेल तर आपण तो बटन 4 सेकंदासाठी होल्ड करून ठेवायचा. आणि इकडे हे होका यंत्र आहे. GPS सिग्नल. आणि आपल्याला जायचं असेल तर लोकेशन वगैरे कसं काय समजतं? आपल्याला बाहेर जायचं ना तर सिग्नल ते टाकायचं. अच्छा पूर्ण तिथे मग एरो दाखवणार. त्या एरोवरती जायचं. ओके.
अच्छा, ओके. आणि झोपतात इकडे इकडे झोपतात ना तुम्ही? इकडे झोपतात, इकडे खाली झोपतात. आपल्या मुरुडचे पॉईंट मुरुडचे पॉईंट डाऊन टाकले. हे इथले पॉईंट आहे. हे मुंबईमध्ये 18 पॉईंट आहेत. 19 अरे हे मुरुड आपला मुरुड टाकला ना, मुरुड कासा नाव टाकला ना, ते आम्ही नंबर सेट केलेला आहे त्यामध्ये. आता हा कासा, हा कासा सिंधुदुर्ग किल्ला. कासा किल्ला. हा कासा किल्ला अच्छा, म्हणजे यशवड दाखवते. ओके. मग ते इकडून जायचं असं टर्नवर. हो ना, ते जसे बोट चाल ना त्याचं काटा फिरायचा फिरताना. हा काटा आहे ना, ते यशवंत आहे ना, त्यामुळे इथे आता इथे थांबलेला आहे ना तुझ्या जशी बोट चालणार तसं तो काटा फिरत जाणार. लोकेशनवरती व्यवस्थित चालवायचं. अच्छा, मुरुडचा कनेक्शन. मुरुडचा कनेक्शन. आता आपण खंडेरीला जायचं आहे, खंडेरीचं नाव टाकलं. अच्छा, ओके. म्हणजे जिकडे जायचं तिकडे नाव आपण टाकून ठेवायचं लोकेशन. खंडेरी त्याच्या 12 पण खंडेरी आहे. हा हो का यंत्र म्हणजे हे जे डायरेक्शन दाखवणार ते इकडे आपण बघायचं. ते याच्या दिशेने आपण हे जायचं. अगोदरच्या काळात होते आणि हे आता हा, हे अगोदरच्या काळात होतं आणि हे आता नवीन आलंय. बोट जागेवर थांबले ना ते 1854 62 मध्ये आणि 49. अच्छा, म्हणजे बोट जागेवर थांबली की असे नंबर्स येतात. नंबर आणि ह्याच्यामध्ये आपल्या बोटला कंट्रोल करत असला आपण जागेवर कुठे जायचं असं कोणाला नंबर करत असला ह्याच्यावर ते बटन आहे. अच्छा, ओके. हा पॉईंट आपला जे पिकांचा नंबर आपला सेट म्हणजे आपल्या बोटीच्या मुरुडचे आहे 3 गावचे मुरुड एकदा लागते. ह्या नंबर कायमचे असतात. कधी काय घरी झाला ह्या नंबर. हा, चालेल. तर इकडे आपण बघतो याच्या खाली पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या मोठ्या पिण्यासाठी वगैरे. आणि इकडे बघता तुम्ही इथे जेवण चालू आहे. हे दादा जेवण बनवते. बाकी घेतली काय चाची? इकडे बघितलं तुम्ही हे पूर्ण कंट्रोल आहे. याच्यावरती पूर्ण बोट कंट्रोल आहे. इकडे कंट्रोल आहे, इकडे सगळे कंट्रोल आहे. हा, पार्क पण येईल. बघा इकडे मच्छी मस्त फ्राय होते. मामा जेवढे गंडाले सगळ्यांना नाही कामा पण केले. तो मामा तुम्ही कोण मामा का? तर इकडे बघता आतमध्ये बर्फ आहे. हा बघा, बर्फ वरून ठेवलाय. हा, आलो. आपण आता याच्यात बर्फ टाकूया. बस बस, पाणी होईल नाही तर. हा, बर्फ टाकतो. बर्फ बस आम्ही लावतो ना जेवण.
तर आपण आता इकडे बोट पार्किंग मधून बाहेर काढतोय. इकडे जेवणाचं काम चालू आहे इकडे आणि आता आपण इकडून बोट बाहेर काढली आहे. अच्छा हा हॅलोजन आहे इकडे. हा हो इथून आता आपण बोटीतून निघालोय. आता आपण चाललोय रत्नागिरीला. मामा दादा कुठे चाललोय आता आपण? हा आता आपण चाललो रत्नागिरीला. रत्नागिरीला सुरलेले हे बघा इकडे पार्किंग आहे फुल. नाही नाही तुमचे नाही राहत. चला मग येतो. चला मामा. हो 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 सांगतो. चला दादा. हो हो चला मामा. चला चला मामा. ना तो घेऊन हो चालेल. चालेल. मार्केट मच्छी असेल ना बरोबर पडतो मस्त आहे. हा ना मामा भाचे मामा भाचे. चला चला तर मग आपण मित्रांनो आता बोटीतून उतरलोय पुन्हा एकदा घरी जायला आपल्या. आता ही बोट जाईल रत्नागिरीला आणि तिकडे मग फिशिंग करणार. तिकडून मग कुठे जाणार घेऊन? डबल इकडे डबल इकडे देणार. परत इकडेच येणार ते फिश पकडून. आठवड्याला इकडे या धक्क्याला असतेच बोट आपली. चालेल चला.
तर ही आता बोट आपली निघाली आहे रत्नागिरीला जायला. तिकडून आता फिशिंग करून परत इकडे बोट आली तर आपण येऊ. हां हो. भरून घेऊन ये. लागून दे जा. ते इकडे सुद्धा बघताय तुम्ही बोटी लागलेल्या आहेत आणि इकडे बघा कोलंबीची हे चालू आहे, निवड चालू आहे. इथे बघता तुम्ही लेप भरेला आहे 2 नंबर का. खेकडे कशी? 500 रुपयाची खेकडे. हलवा पापलेट. हां सुरमई तर तुम्ही बघितलीच आहेत की वेगवेगळ्या प्रकारची मच्छी बघा. इकडे बांगडे आहेत, बोंबील आहे, पापलेट आहे, सुरमई आहे. सुरमई आहे. नको ना. कशी मुशी? नाही जास्त पैसे नाही सांगा फक्त. 300चे 3 आहेत. कमी करेल. 300च्या 3 कमी करेल. अरे हे तेवढं नाही घेणार. नाही मी फक्त व्हिडिओ काढतो. सांग ना नाही इकडे ना कमी करून दे ना राजा. कोलंबी बघा इकडे. माकली, सिंगाडा, सुरमई किती किलोची असेल? 6 किलोची सुरमई आहे. $200 मित्रांनो आता आपली बोट गेली आहे पुन्हा एकदा समुद्रावरती मासेमारी करायला. आणि आता आम्ही माझी कुठली पिशवी ऋतू ठीक आहे ना. आता ऋतू आणि मी आम्ही निघालो पुन्हा एकदा घरी जायला. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर. तर मित्रांनो ऋतू चाललाय आता, तो पनवेलला राहतो. पुन्हा भेटू आपण, परत जाऊ आपण बोटीवरती. हा का, नेक्स्ट संडेला जाऊ आपण. ठीक आहे चल मग बाय, सांभाळून जा. चल हो सांगतो. पनवेलला राहतो ऋतू. तर आता तो जाईल त्याच्या घरी इकडून परेलवरून, रामादेवीवरून. चल ऋतू बाय.
इकडे तुम्हाला